नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहिणींचे 6व्या हप्त्याचे पैसे वाटप सुरू झालेले आहे. महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होणार आहेत. 2100 प्लस 9600. काही निवडक महिलांना 2100 रुपये मिळतील, तसेच काही महिलांना थेट 9600 रुपये मिळणार आहेत. कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार संपूर्ण माहिती सांगणार आहे. प्रत्येक महिलांना हे पैसे वेगवेगळे मिळणार आहेत. तसेच काही महिलांना इथून पुढे आता 0 रुपये सुद्धा मिळतील. जवळपास 45 लाख महिलांना पैसे मिळणे आता बंद होणार आहे. का बंद होणार आहे, कोणत्या त्या महिला आहेत, यादी आलेली आहे. या यादीमध्ये कोणाचं नाव आहे, कोणाचं नाव नाहीये, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना या ठिकाणी बघा, महिलांना 2100 रुपये जमा होणे म्हणजेच मिळणे आता सुरू झालेले आहे. प्रोसेस चालू झालेली आहे. आता बघा, महायुती सरकारने पाठीमागेच घोषणा केलेली होती की जर आम्ही पुन्हा सत्तेमध्ये आलो तर आम्ही लाडकी बहिणीचे 1500 ऐवजी तुम्हाला 2100 रुपये देणार आहोत. आता बघा, महायुती सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. त्यांना अपेक्षित असं यश मिळालेलं आहे. लाडक्या बहिणींनी खूप त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांना वोटिंग केलेलं आहे. मतदानच्या वेळेस 20 तारखेला निवडणुकीचे मतदान झालेले होते. ठीक आहे, भरपूर खूप जास्त जागा महायुती सरकारच्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आता महायुती सरकार खुश आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासूनच 2100 रुपये पाठवण्यास सुरुवात करणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, तर बघा आज दिनांक 30 नोव्हेंबर, वार आहे शनिवार. आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे सुरू होणार आहे. सर्वात मोठी अपडेट आणि ही ओरिजिनल अपडेट आणि ओरिजिनल माहिती तुम्हाला आपण YouTube वरती सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा, आज काही महिलांच्या खात्यामध्ये थेट 2100 रुपये जमा होतील. तसेच काही महिलांच्या खात्यामध्ये 9600 रुपये जमा होतील. ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता अगोदर, अशा महिलांना आज 9600 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. कसे 9600 मिळणार ते पण सांगतो. तर बघा, तुम्हाला 5 महिन्याची मिळून थेट 7500 रुपये मिळणार. हे अधिक डिसेंबर महिन्याचे 2100 रुपये असे मिळून या महिलांना थेट 9600 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जमा होणार आहेत. ठीक आहे, काही महिलांना 0 रुपये सुद्धा मिळणार आहेत. तर त्या संदर्भात अपडेट सांगतो. तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट, धक्कादायक अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, लाखो महिलांना आता पैसे मिळणे बंद होणार आहे. त्याची काय कारणे आहेत, काय रिझन आहेत, आता ते आपण पाहणार आहोत. तर बघा, भरपूर महिलांना, बघा लाखो महिलांना आता 6वा हप्ता मिळणार नाही. 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांना मिळणार नाहीत. YouTube वरती आपण ही अपडेट सर्वात अगोदर देत आहोत. तर त्या कोणत्या महिला आहेत ज्यांना आता इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत, म्हणजे 6वा हप्ता असेल, जानेवारीचा हप्ता असेल, फेब्रुवारीचा हप्ता असेल, मार्चचा हप्ता असेल, जे काही पुढचे हप्ते असतील ते मिळणे त्यांना बंद होणार आहे. तर बघा, या त्या महिला आहेत ज्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात, म्हणून त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. म्हणजे नियम काय आहे बघा, GR नुसार. पाठीमागे तुम्हाला माहित आहे, ज्यावेळेस लाडकी बहिणींना GR आलेला होता, त्या GR मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला जर मिळत नसेल तरच तुम्हाला लाभ मिळेल, असं त्या GR मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, त्या कोणत्या महिला आहेत, तर बघा, पहिली महिला आहे, या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील बघा सदस्य आयकरदाता असेल अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, या योजनेचा लाभ अजून कोणत्या महिलांना मिळणार नाही, तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल. तरी बघा, सरकारी सेवेमध्ये असेल, कंत्राटी कर्मचारी असेल, तरी सुद्धा त्या महिलांना लाभ मिळणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, तिसऱ्या महिला आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य कायम कंत्राटी किंवा कर्मचारी असेल, त्यांना लाभ मिळणार नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, पुढचं आहे सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत असेल, म्हणजे पेन्शन घेणारा जर तुमच्या घरामध्ये एखादा व्यक्ती असेल सेवानिवृत्तीनंतर, तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ही गोष्ट महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर अजूनही भरपूर आहेत. या ठिकाणी बघा, सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करतो. बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार व कर्मचारी असेल तरी सुद्धा लाभ मिळणार नाही. तसेच लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल, म्हणजे समजा तुम्ही आता बघा, समजा तुम्ही इतर कोणत्या संजय गांधी निराधार, या ठिकाणी बघा, संजय गांधी निराधार योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असाल, म्हणजे त्या योजनेमधून जर तुम्हाला 1500 पेक्षा जास्त इतर कोणत्याही शासकीय योजनेमधून लाभ मिळत असेल तर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा, ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन असेल अशा महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही. स्पष्टपणे GR मध्ये म्हटलेलं आहे. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल त्यांना सुद्धा मिळणार नाही. फक्त ट्रॅक्टर असेल तर चालेल, ट्रॅक्टरला काही अडचण नाही.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार असेल त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मंडळाचा सदस्य असेल तरी सुद्धा त्यांना लाभ मिळणार नाही. तसेच बघा आता हे तुम्हाला समजलेलं आहे की कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत. तर बघा घाबरू नका, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत बघा जवळपास 3 कोटी पर्यंत अर्ज आलेले आहेत. पाठीमागच्या वेळेस जे 5 हप्ते वितरित केले त्यामध्ये जवळपास 2,34,00,000 महिलांना लाभ देण्यात आलेला आहे. आता हा आकडा वाढणार आहे कारण की अर्ज वाढत आहेत. आता नवीन अर्ज करणारे सुद्धा महिला वाढणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी 3 आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत किंवा 3 आनंदाच्या न्यूज समोर आलेल्या आहेत. तर बघा पहिली न्यूज आहे लाडकी बहीण योजना पुन्हा सुरू होते, कारण की ही योजना आचारसंहितेमुळे तात्पुरती बंद करण्यात आलेली होती. आता ती योजना सुरळीतपणे सुरू होते. तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये आता पैशांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपये नाही तर थेट 2,100 रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर तिसरी आनंदाची बातमी आहे, ज्या महिला वाट पाहत होत्या नवीन अर्ज भरण्यासाठी त्यांना सुद्धा आता अर्ज करण्यासाठी संधी मिळणार आहे. मुदतवाढ सुद्धा मिळणार आहे. नवीन अर्ज करणाऱ्या महिलांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहताय, आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय हे नक्की कळवा, जेणेकरून आम्हाला समजेल महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यापैकी किती जिल्ह्यामध्ये आमचे व्हिडिओज बघितले जातात हे आम्हाला ॲक्युरेटली समजेल. युट्यूबवरती आपण खूप छान आणि ॲक्युरेट माहिती देत असतो लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. त्यामुळे सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची अपडेट. आता महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला पैसे कधी मिळतील. तर बघा आज तारीख आहे या ठिकाणी बघा 30 नोव्हेंबर. ठीक आहे. तर आजपासूनच खात्यात पैसे जमा होणार आहेत, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रचाराच्या दरम्यानच घोषणा केली होती की आम्ही डिसेंबरचे पैसे सुद्धा महिलांना नोव्हेंबरमध्येच देणार आहोत. त्यामुळे बघा आज नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा दिवस आहे 30 नोव्हेंबर. आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. पुढचे 3 दिवस, आजचा दिवस आणि पुढचा 3 दिवस या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये पैसे देण्याचा आता सरकारचा विचार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. म्हणजे आजपासून बघा आज तारीख आहे 30 नोव्हेंबर, त्यानंतर 1 डिसेंबर, 2 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 4 डिसेंबर हे जे 3 ते 4 दिवसाचा कालावधी आहे हा अतिशय महत्वपूर्ण कालावधी असणार आहे. या कालावधीमध्येच आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2,100 रुपये जमा होणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची अपडेट या ठिकाणी बघा पुढचे 3 दिवस अतिशय महत्वाचे आहेत. पैसे वाटपाला सुरुवात होते. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 2,100 रुपये जमा केले जाणार आहेत. ठीक आहे. आता बघा सध्या मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते 2,100 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढे 7वा हप्ता मिळेल, 8वा हप्ता मिळेल, 9वा हप्ता मिळेल, 10वा हप्ता मिळेल, 11वा हप्ता, 12वा हप्ता, 13वा हप्ता हे जे काही पुढचे हप्ते आहेत हे सुरळीतपणे तुम्हाला मिळत जाणार आहेत. आणि मिळालेल्या माहितीनुसार स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला पाठीमागे तुम्हाला 1,500 दिले, आता 2,100 रुपये देणार आहेत. नंतर 2,100चे 2,500 रुपये करणार आहेत. नंतर 2,500चे 3,000 रुपये करणार आहेत आणि नंतर 3,000 पेक्षाही जास्त रक्कम तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये या रकमेमध्ये सतत वाढ होत राहणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना हप्ता वाटपासाठी कोणतं बँक अकाउंट लागणार, सर्वात महत्वाचं बघा कोणतं बँक अकाउंट, कोणती कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार. आता त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला अपडेट देतो. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, लाडकी बहीण म्हणजे पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही तुम्ही बँक दिलेली असेल फॉर्म भरताना बघा फॉर्म भरताना तुम्ही बँकेचे डिटेल्स वगैरे त्या ठिकाणी सर्व सबमिट केलेल्या होत्या. ठीक आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्ही कोणतेही बँक अकाउंट दिलेलं असू द्या, तुम्हाला काही अडचण येणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्वात महत्वाचं, जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेले असेल तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर तर बघा सर्वात अगोदर पैसे कोणत्या बँकेमध्ये येतील, तर बघा सर्वात पहिली जी बँक आहे पोस्ट बँकेमध्ये पैसे येतील. त्यानंतर दुसरी जी बँक आहे त्या बँकेमध्ये पैसे येतील ती आहे SBI बँक असेल. त्यानंतर बघा पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बरोडा असेल, ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, IDBI बँक असेल, युनियन बँक असेल, कॅनरा बँक असेल, इंडसलँड बँक असेल,
इंडियन बँक असेल, तर या ज्या काही सर्व बँक आहेत या सर्व बँकेच्या अकाउंटमध्ये आता तुम्हाला आजपासूनच पैसे जमा होणार आहेत. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत आणि या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आज तारीख आहे 30 नोव्हेंबर. तर बघा, आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तुम्हाला पैसे आले की तुम्हाला एक कमेंटमध्ये सांगायचं आहे की दादा आम्हाला आज पैसे मिळाले, किती रुपये मिळाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.